की तुझ्यात काहीतरी बदल झालाय म्हणून. असं फक्त तुलाच वाटतंय. अजून या आजी मला कोणच आणि कधीच म्हणलं नाही. आज ज्याच्याबरोबर वागलाय तोच बोलणार ना, दुसरे कशाला काय बोलतात. रेशमे, तुला जरी असलं बोलायचं असलं ना मला आत्ताच सांग. मी इथनं जातो मदाला पाठवतो इकडं. आणि तू केवढ्याकडे जाशील हाय ना. तुला नक्की कसली अडचण आहे ग? माझ्या वागण्याची का केवढाची? तुझ्या वागण्याची. त्या बिचारीची मला कशाला काय अडचण असेल. अनाभ्या बघ, अख्ख्या शाळेतनं तिला एकटीला रांगोळी स्पर्धेला पाठवून सुद्धा ती हरली आणि मी नको असलेल्या स्पर्धेत सुद्धा जिंकली. मग मी काय करू त्याचं? काही करू नगस. मला फक्त एवढं सांगायचं आहे की सगळ्यांचं चांगलं व्हावं असं ज्याला वाटतं ना त्याचा कवाच वाईट होत नाही. अगं मग तू जिंकलीस तेव्हा बी मला आनंदच झाला की. पण केवढा जिंकल्यावर झाला असतं तेवढं नाही ना. तू किती बी हो म्हणलास तर हेच खरं आहे हव्या. घरातल्या माणसाचं चूक असलं तर त्याला चूक म्हणायचंस आणि दुश्मनाचं बराबर असलं तरी त्याला बराबर म्हणणार होतास तू. मी अजून बी तसाच आहे रेशमी. आणि मी केवढ्याच्या बाबतीत असा का वागतो याचं कारण तुला बी चांगलंच माहिती. मला कुठं माहित आहे. दरवेळी मला माहित आहे असं गृहीत धरून तू विषय बदलतोस. आज मला ऐकायचंच आहे. बोल. मग ऐक. मला